नमस्कार. मी डॉक्टर सुवर्णा योगेश नारखेडे, राहणार ठाणे. अक्षरधन या समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अभिवाचन स्पर्धेसाठी मी आता तुमच्यासमोर माझी स्वलिखित सिग्नल ही कथा सादर करणार आहे. मैडम, कुछ तो दे दो, 5-10 रुपए. कल से कुछ खाया नहीं है. सिग्नलला गाडी थांबल्यावर गाडीच्या काचावर टपटप करत ऐकायला येणारे हे बोल आता मला सवयीचे झालेत. फारच अगतिक वाटतं त्या क्षणी. मदत करावीशी वाटते दया येऊन. मात्र दुसऱ्या बाजूस आपण भीक मागण्यास प्रोत्साहन देत आहोत ही जाणीवही काही भीक देऊ देत नाही. असंच एक दिवस नमू आली गाडीजवळ. एका लहान मुलीचा हात धरलेला. ताई, काहीतरी द्या ना हो गरीबाले. हिचा जन्मदिन आहे आज. नाही पैक तर वस्तूच द्या की हो. त्या मुलीकडे माझे लक्ष गेले. सिग्नलवर भीक मागत फिरणाऱ्या इतर मुलींपेक्षा फार काही वेगळी नव्हती ती. 6-7 वर्षांची असेल. मात्र तिच्या डोळ्यांतील चमक, चेहऱ्यावरील कुतूहल लक्षवेधी होतं. मुलीसाठी नुकतेच स्टेशनरी दुकानातून कलरिंग बुक्स आणि क्रेयॉन्स घेतले होते. मला राहवले गेले नाही. ते मी तिला काढून दिले आणि नाव विचारले. लाजतच आईच्या पदराआड लपत ती म्हणाली, भालती. नंतर हा प्रसंग मी विसरून गेले. 2-3 दिवसांनी परत गाडीच्या काचावर टाकटाक झाली. मी भीक देणार नाही अशा पावित्र्यातच मी कटाक्ष टाकला आणि बघते तर काय, भारती उभी होती हातात पुस्तक घेऊन. मी काच खाली केली. मॅडम, हे बघा, मी ना लंगवले या. मी अवाक होऊन बघतच राहिले. अप्रतिम रंगसंगती, शेडिंग आणि कुठेही रेषेबाहेर रंग गेलेला नाही. आणखीन द्या ना मला याचं पुस्तक. मला लय आवडलं या लंगोयाले. सिग्नलवर प्रथमच कोणी पुस्तकाची भीक मागत होतं. तेवढ्यात सिग्नल सुटला. तिला रस्ता क्रॉस करून यायला सांगितलं व मी पुढे जाऊन थांबले. धावतच आली ती गाडी मागे. मी तिची विचारपूस करायला सुरुवात केली. जवळच्या झोपडीतच ती आईबरोबर राहत होती. एव्हाना तिची आई नमू तिला शोधत आली. नमू सांगू लागली, मॅडम, मी गावाकडची, चांगल्या गरीबा घरची. तिच्या बाच्या नादी लागी सण 16 वर्षाचीच घरातनं पै आली. त्यानं फशिवलं. माया आई बाबी जोय करीना. मंगन सरू मावशीनं मला आसरा दिला. तिच्या संगटच राहतोय आम्ही दोघी. भीक मागून शान पोट भरती आम्ही तिघीच. तिला विचारलं, काम करशील? मले कोण काम देणार व? तिचा प्रश्न तयार. खरंच तिचा अवतार बघून कोण जवळ घेणार तिला? तिला म्हटलं, थांब, मी विचार करून सांगते 2-3 दिवसात. मी रोज ह्या वेळेसच ऑफिसला जाते या रस्त्याने. नमू आणि भारती रोज सिग्नल जवळ वाटेवर डोळे लावून उभ्या असायच्या. 3 दिवसांनी जुने पण स्वच्छ धुतलेले कपडे दोघींसाठी नेले. सोबतच साबण, पावडर, कंगवा, टूथब्रश, टूथपेस्ट, टॉवेल अशा रोजच्या गरजेच्या वस्तूही दिल्या आणि दुसऱ्या दिवशी तयार होऊन यायला सांगितले. चेहरा मोहराच बदलला की स्वच्छ नमू आणि भारतीचा. त्यांना मग मी सिग्नल शाळा चालवणाऱ्या, सामाजिक कार्यकर्ती असणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीकडे नेले. भारतीसाठी अंशतः आर्थिक मदत करायचे मी आधीच ठरवले होते. सिग्नल शाळेतनं सुरुवात करून भारती म्युनिसिपल शाळेत जाऊ लागली. नमूलाही छोटे मोठे काम मिळाले. आज 5 वर्ष झालेत या घटनेला. आता सिग्नलला भेटत नाहीत दोघी. मीच तिच्या कामाच्या जागी जाऊन तिची आणि भारतीची चौकशी करते. भारतीची चित्रकलेतील प्रगती वाखाणण्याजोगी आहे. अनेक आंतरशालेय चित्रकला स्पर्धांमध्ये तिने बक्षिसं मिळवलीत. दोघींचं जीवन मार्गी लागलं आणि त्या सत्कर्माचं थोडंफार पुण्य पदरी पडण्याचा माझा स्वार्थही साधला गेला. धन्यवाद.